कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे। माजी नगरसेविका सुनीता पाटील, माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका सायली विचारे यांनी पदाधिकाऱ्यांसह आज भाजपात प्रवेश केला। महेश पाटील हे कल्याण ग्रामीण शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख होते। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला। कल्याण डोंबिवली महायुतीचा महापौर होणार असं यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं। महापौर महायुतीचाच होईल यात काही शंका नाही आणि आपणही पाहाल की महापौर महायुतीचा झालेला हा तुम्हाला नक्कीच आवडेल। आपल्याही पक्षातून फॉर्म भरले नगराध्यक्ष करता आणि शिवसेनेने भरले, मग तिथे महायुती कुठे एकत्र आहे का? छाननीमध्ये माघार कोणाची होईल असं वाटतं? नाही, या संदर्भामध्ये तिथे महायुती कायम आहे का? सर्व ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या बॉडीज आहेत त्या ठिकाणचे असणारे पदाधिकारी जे असतात ते पदाधिकारी हे त्या ठिकाणचे निर्णय हे घेणार आहेत आणि अतिशय सामंजस्यपणे हे सर्व निर्णय घेणार आहेत। ताटात काय आणि वाटीत काय असंच आहे शेवटी। त्यामुळे महायुतीचाच तिथेही नगराध्यक्ष होईल। धन्यवाद। टार्गेट काय ठेवलं तुम्ही? किती लोकांना पोहोचवलं? नाही, अडचण अशी काहीच नाही आहे। फक्त आपल्याला तर माहीत आहे की हा पूर्णच्या पूर्ण भाग जो आहे हा भाग आणि या भागामधील असणारे नागरिक जे आहेत, नागरिक जे ठरवतील तेच पुढे होणार आहे। त्यामुळे रोज नागरिक ठरवत आहेत, जसं जसं ठरवतील तसं तसं आपण पुढे जाऊ। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, ही सर्व मंडळी ही महाराष्ट्रामध्ये विकासात्मकदृष्ट्या एकत्रपणे काम करत आहेत, यात काही शंका नाही। परंतु या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। त्यामुळे या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये छोटे कार्यकर्त्यांनी फार मनावरती घेतलेला आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पुढे जाऊ। नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आणि आम्ही सर्वजणांनी एकच विचार करायला हवा की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही असा प्रयत्न करतो आहे की एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि आमचा तर नारा आहे की येणाऱ्या काळामध्ये की आपल्याला सर्वांना एकत्रपणे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्रातल्या सरकारबरोबर जायचं असेल तर पार्लमेंट टू पंचायत आपल्याला सर्वांना एक विचाराने पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दिशेने पार्टी म्हणून आम्ही जाण्याचा छोटासा प्रयत्न करतो। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, डोंबिवली।